प्रत्येकाला वाटतं की आपलं जे घर आहे ते शांत वातावरणामध्ये पाहिजे। शांत वातावरणासोबतच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलं घर जर असलं तर किती मस्त होईल ना। तर असाच एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे। नाशिक मधील निमाणी बस स्टँड पासून अगदी जवळ पूर्ण डेव्हलप एरियामध्ये हिरावाडीमध्ये 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभ हाऊस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील हिरावाडीमध्ये गोकुलधाम जवळ 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट। हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आहे, तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात। तर त्याच्यापैकी आपण हा कॉर्नरचा युनिट बघणार आहोत। तर पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोर करूया। एंट्री केल्यानंतर आपल्याला बघायला मिळते प्रशस्त अशी पार्किंग, जिथे तुमच्या 2 कार आरामात एकामागे एक पार्क होऊ शकतात। साइडला 2 व्हीलर पार्क होऊ शकतात। ते पार्क करून देखील तुम्हाला वापरण्यासाठी खूप सारी जागा इथे मिळणार आहे। तुम्हाला इथे ईशान्य कोपऱ्यामध्येच पाण्याची टाकी मिळणार आहे, जी की अंडरग्राउंड आहे। 3000 लिटरची वॉटर टँक देखील इथे तुम्हाला मिळणार आहे। कॉर्नरच्या युनिटमध्ये तुम्हाला बोर देखील बघायला मिळते। साइडला देखील तुम्हाला वापरण्यासाठी खूप चांगला स्पेस इथे दिलेला आहे। पूर्ण प्रोजेक्ट हा वास्तुशास्त्रानुसार बनवला गेलेला आहे। जो आपला मेन डोर आहे ते आपलं उत्तरमुखी मेन डोर आपल्याला बघायला मिळतं। सुंदर अशा टाइल्स आपल्याला फ्रंटला इथे बसून दिलेला आहे। तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल त्यासाठी देखील इथे चार्जिंग पॉइंट इथे तुम्हाला काढून दिलेला आहे। साइडला देखील तुम्हाला वापरण्यासाठी चांगला स्पेस इथे मिळतो, जिथे तुम्ही तुमचं गार्डन किंवा पार्किंग साठी देखील हा स्पेस तुम्ही यूज करू शकतात। तर चला आपण आता पूर्ण जे कॉर्नरचं युनिट आहे पूर्ण बघून घेणार आहोत। इथे तुम्हाला वरती जाण्यासाठी जिना दिलेला आहे। त्यासोबतच इकडे तुमचं कॉमन वॉशरूम बघायला मिळतं। टॉयलेट आणि बाथरूम आपल्याला दोन्ही सेपरेट दिलेला आहे। इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं। त्यासोबतच इथे आपल्याला विंडो देखील दिलेली आहे बाथरूम मध्ये, जिथे तुम्हाला एक्झॉस्ट फॅन साठी देखील प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। हे आहे आपलं बाथरूम। इथे आवश्यक प्लंबिंग फिटिंग अजून बसवायची बाकी आहे। सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच खिडकीला देखील आपल्याला इथे एक्झॉस्ट फॅन साठी जागा इथे करून दिलेली आहे। बाहेर आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिंग देखील बघायला मिळतं। आता खाली आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे, तो आपण बघणार आहोत। चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो। खाली आपल्याला सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेला आहे। 2x4च्या सुंदर अशा टाइल्स आणि प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला फॉल सिलिंग मिळणार आहे। प्रत्येक रूम मध्ये सुंदर असे फॉल सिलिंग मिळणार आहे। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात। त्यामुळे या बेडरूम मध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। आपल्याला बाहेर वॉशिंग एरियामध्ये जाण्यासाठी देखील इथे एक डोअर दिलेला आहे। पाठीमागची जागा देखील तुम्ही बघून घेऊ शकतात। आपल्याला वॉशिंग एरियामध्ये इथे वॉशिंग मशीन साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। प्रत्येक रूम मध्ये आपल्याला फॉल सिलिंग, इलेक्ट्रिक पॉइंट्स, त्यासोबतच एसीचे पॉइंट्स देखील प्रत्येक रूम मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासोबतच पूर्ण जे बांधकाम आहे ते स्टँडर्ड क्वालिटीचं मटेरियल इथे यूज करून बनवलं गेलेलं आहे। वरती जाण्यासाठी आपल्याला इथे जिना बघायला मिळतो। जिन्याच्या खाली स्टोरेज साठी देखील तुम्हाला चांगला स्पेस इथे दिलेला आहे। त्यासोबतच इथे तुम्हाला इन्व्हर्टरचा पॉइंट देखील काढून दिलेला आहे। तर चला आपण आता वरचे रूम देखील बघून घेऊया। आपण आता वरती आलेलो आहोत। आपण ग्राउंड फ्लोअरलाच एक बेडरूम बघितला। वरती आपल्याला हॉल आणि किचन इथे बघायला मिळणार आहे। हा आहे आपला हॉल। सुंदर असा हॉल, साईज पण खूप चांगली दिलेली आहे। इथे तुमचा सोफा अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस इथे तुम्हाला वापरायला मिळणार आहे। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट बसवू शकतात। सुंदर अशी फॉल सिलिंग आपल्याला इथे दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला दिलेली आहे। त्यासोबतच हॉलला अटॅच आपल्याला सुंदर अशी बाल्कनी देखील बघायला मिळते। त्यामुळे तुम्हाला हॉलमध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम इथे जाणवणार नाही। ही आहे आपली बाल्कनी आणि बाल्कनी मधला व्ह्यू तुम्ही बघू शकतात। पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला आहे। इथे आपल्याला एसएचच्या रिलिंग तर तसेच स्टफन ग्लास देखील इथे बसून दिलेला आहे। वरती आपल्याला पीव्हीसी मध्ये सुंदर अशी लाईट्स देखील बघायला मिळते। तर चला आपण आता किचन कडे जाऊया। इकडे आपल्याला कॉमन वॉशरूम दिलेला आहे। कॉमन वॉशरूमची साईज तुम्ही बघू शकतात। खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हे वॉशरूम बघायला मिळतं। त्यासोबतच इथे तुम्हाला सुंदर अशा टाइल्स देखील बसून दिलेल्या आहेत। आपल्याला इथे कमोड बसून दिलेला आहे। त्यासोबतच इथे तुम्हाला टेबल टॉप वॉश बेसिंग देखील बघायला मिळतं। चला आपण आता पुढे जाऊया। हा आहे आपला एल शेप किचन।
सुंदर अशा साईज मध्ये आपल्याला हे एल शेप किचन बघायला मिळतं। किचन आपलं जे आहे एल शेप मध्ये आग्नेय कोपऱ्यात आल्यामुळे पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण वास्तुशास्त्रानुसार पूर्ण बनवला गेलेला आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठ्या विंडो देखील बघायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला किचन मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। एक्स्ट्रा पॉइंट तुम्हाला इथे काढून दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी मिक्सर साठी करू शकतात। पूर्ण ज्या टाइल्स आहेत ते तुम्हाला पूर्ण सिलिंग पर्यंत इथे बसून दिलेलं आहे। इथे देखील तुम्ही तुमचं इथे फ्रिज अरेंज करू शकतात। हे आलं तुमचं सिंकच्या वरती तुम्हाला वॉटर प्युरिफायर साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। तर चला आपण आता पुढचे बेडरूम्स देखील बघून घेऊया। आपण आता वरती आलेलो आहोत। वरती देखील आपल्याला 2 बेडरूम बघायला मिळतात, तेही खूप चांगल्या साईज मध्ये। खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग, प्लस या देखील बेडरूमला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग बघायला मिळते। आपल्याला इथे अटॅच गॅलरी देखील मिळणार आहे। गॅलरीमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे फ्रेंच डोर देखील बघायला मिळतात। ही आहे आपली सुंदर अशी गॅलरी। आपल्याला इथे सेफ्टीसाठी एसएचआर रिलिंग, टफन ग्लास सर्व काही इथे बसून दिलेलं आहे। वरती आपल्याला पीव्हीसी मध्ये सुंदर अशी फॉल सिलिंग बघायला मिळते, त्यामध्ये लाईट्स देखील आपल्याला इथे बसून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता पुढचे रूम्स बघून घेऊया। माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता सुंदर असं आपल्याला बाथरूम बघायला मिळतं। बाथरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला इथे बाथरूम दिलेला आहे। आपल्याला इथे कमोड बसून दिलेला आहे, सुंदर अशा टाइल्स, 2 विंडो, त्यामुळे तुम्हाला बाथरूम मध्ये देखील व्हेंटिलेशनचा कुठला प्रॉब्लेम येणार नाही। टेबल टॉप वॉश बेसिंग देखील आपल्याला या बाथरूम मध्ये दिलेला आहे। आणि हा आहे आपला 3rd बेडरूम। ग्राउंड फ्लोअरला आपण एक बेडरूम बघितला, सेकंड फ्लोअरला आपण दुसरा बेडरूम बघितला, आणि त्याच्या समोरच आपल्याला हा 3रा बेडरूम बघायला मिळतो आहे, सुंदर अशा साईज मध्ये। त्यासोबतच या बेडरूमला व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो दिलेला आहे, त्यामुळे इथे देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। सुंदर अशी फॉल सिलिंग आपल्याला या बेडरूम मध्ये बघायला मिळते, आणि खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स, आणि इथे तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। टेरेसवरचा व्ह्यू देखील आपण आता बघणार आहोत। पूर्ण आजूबाजूचा एरिया पूर्ण डेव्हलप झालेला आहे, तो देखील आपण बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत आपल्या टेरेसवरती। खाली आपल्याला चायना मोझॅक गोटे इथे करून दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला इथे लिकेजचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप एरियामध्ये आहे। आणि आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला हा रेडी टू मूव्ह आहे, तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात। तर चला आपण आता नियर बायचे लोकेशन्स, प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया। आपण जो आता हा 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट बघितला हा रेडी टू मूव्ह आहे, लिमिटेड इथे युनिट शिल्लक आहेत। आणि हा प्रोजेक्ट नाशिक मधील हेरावाडी सारख्या पूर्ण डेव्हलप एरियामध्ये बघायला मिळतो। या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही अगदी जवळ आहे। या प्रोजेक्ट पासून जेम्स स्कूल अँड कॉलेज फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे। त्यासोबतच मीनाताई ठाकरे स्टेडियम आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे। मुंबई आग्रा हायवे आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे। निमाणी बस स्टँड आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। अपोलो हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। अशा सगळ्या गोष्टी आपल्याला जवळच इथे बघायला मिळतात। हा प्रोजेक्ट 2100 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 95 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तसंच मिडलचं जे युनिट आहे त्याची प्राइस 85 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये।